नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तात्यांच्या ठोकळ्यावर आधारित इतिहासावर आधारित टॉप 100 प्रश्न जाणून घेणार आहोत, जे की तुम्हाला सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगाचे ठरणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता तात्यांच्या ठोकळ्यामधील इतिहासावर आधारित टॉप 100 प्रश्न जाणून घ्या आमच्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतात 1953 साली भाषा व राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे फाजल अली हे भारतात 1953 साली भाषा व राज्य पुनर्रचना आयोग फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, भारतात खालीलपैकी कोणते राज्य म्हणजेच भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर बघा कोणतं असं राज्य आहे जे की भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आलेलं आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेश हे भारतात प्रामुख्याने भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब या दिवशी झाली, असाही प्रश्न तुम्हाला सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1857चा उठाव हे भारताचे स्वातंत्र्य युद्ध होते असे मानणाऱ्या विचारवंतांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर बघा प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारण्यात आलेलं आहे? करता येणार नाही असं प्रश्न विचारलेला आहे। तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रा न र फाटक हे 1857च्या उठाव हे भारताचे स्वातंत्र्य युद्ध होते असे मानणाऱ्या विचारवंतांमध्ये यांचा समावेश करता येणार नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्लासीची लढाईने म्हणजे जून 1757 भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला, तर 1764च्या टिंबटिंब या युद्धाने हा पाया मजबूत झाल्याचे मानले जाते। तर बघा कोणत्या युद्धाने पाया मजबूत मानले जाते? बक्सारचे युद्ध या युद्धाने हा पाया मजबूत झाल्याचे मानले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावास अनेक घटक कारणीभूत असले तरी टिंबटिंब या वाईसरायचे आक्रमक विस्तारवादी धोरणचे यामागे प्रामुख्याने कारणीभूत मानावयास हवे? तर बघा कोण आहेत, कोणते वाईसरायचे आहेत? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी या वाईसरायचे आक्रमक विस्तारवादी धोरणच यामागे प्रामुख्याने कारणीभूत मानावयास हवे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावापूर्वी भारताच्या विविध भागात इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेल्या अनेक उठावापैकी छोटा नागपूर भागातील 1827चा टिंबटिंब उठाव प्रसिद्ध आहे। तर बघा कोणतं उठाव प्रसिद्ध आहे जे की 1827चा आहे? कोलामाचा उठाव हे प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावास कारणीभूत ठरलेल्या राजकीय घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करणे इष्ट ठरणार नाही? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे चरबी लावलेली काडतुसे प्रकरण हे 1857च्या उठावास कारणीभूत ठरलेल्या राजकीय घटकामध्ये या कारणांचा समावेश करणे हे इष्ट ठरणार नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावाच्या अपयशाच्या कारणामध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाचा समावेश करता येणार नाही? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 31 मे या नियोजित तारखेदिवशीच उठावास सुरुवात झाली हे कारण आहे। 1857च्या उठावाच्या अपयशाच्या कारणामध्ये या कारणाचा समावेश हे करता येणार नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावाचा तात्काळ घडून आलेला परिणाम म्हणजे टिंबटिंब होय। तर बघा राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्यानुसार भारतातील कंपनी राजवटीचे अखेर हे 1857च्या उठावाचा तात्काळ घडून आलेला परिणाम होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, कोणास ओळखला जातो जो की आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे लॉर्ड मेयो यांना भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चार्ल्स अच्चिसनच्या अध्यक्षतेखाली 1886 भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याचे श्रेय कोणास जाते? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे लॉर्ड डफरीन। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशांची चळवळ कोणी उभारली होती? तर बघा कोणी उभारली होती केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशांची चळवळ? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे नारायण गुरु हे केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ ही उभारलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मानवतावादी दृष्टिकोन व भारतीयांबद्दल आस्था यामुळे भारतात कमालीची लोकप्रियता लाभलेला व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा करणारा उदार मतवादी व्हाईसराय म्हणून कोणाचे नाव घ्यावयास हवे? तर बघा लॉर्ड रिपन या व्हाईसराय म्हणून यांचे नाव घ्यावयास हवे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने 1882 साली विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन कोणी नेमले होते? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा लॉर्ड रिपन यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिशन नेमलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1857च्या दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास भारतीय सम्राज्ञी म्हणजे कैसर ए हिंद किताब कोणी दिला? तर बघा लॉर्ड लिटन यांनी भारतीय सम्राज्ञी कैसर ए हिंद किताब दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1905ची बंगालची वादग्रस्त फाळणी लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत झाली असली तरी फाळणीची मूळ संकल्पना 1896मध्ये टिंबटिंब याने मांडली होती. तर बघा कोणी मांडलेली होती फाळणीची मूळ संकल्पना? सर विल्यम वॉर्ड यांनी मांडलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब या ब्रिटिशाने बंगालच्या फाळणीस प्रामाणिकपणे विरोध केला. तर बघा कोणी विरोध केलेला आहे बंगालच्या फाळणीस? सर हेनरी कॉटन या ब्रिटिशाने बंगालच्या फाळणीस हे प्रामाणिकपणे विरोध केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब यांनी लॉर्ड कर्झनची तुलना मोघल सम्राट औरंगजेबाशी केली. तर बघा औरंगजेबाशी कोणी केलेली आहे? लोकमान्य टिळक यांनी लॉर्ड कर्झनची तुलना ही मोगल सम्राट औरंगजेबाशी केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ऑगस्ट 1905मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरू झाली? तर बघा बंगालच्या फाळणीस विरोध या कारणासाठी ऑगस्ट 1905मध्ये स्वदेशी चळवळ ही सुरू झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी टिंबटिंब यावर्षी भारतात दुष्काळ संहिता घोषित केली. तर बघा कधी दुष्काळ संहिता घोषित केली ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी? भारतात 1883 साली घोषित केली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1829मध्ये सतीची अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिंग यास टिंबटिंब या भारतीय प्रबोधनाच्या अग्रदूताचे मोलाचे सहकार्य लाभले. तर बघा R.R. रॉय या भारतीय प्रबोधनाच्या अग्रदूताचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ऑक्टोबर 1946मध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखालील हंगामी मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या टिंबटिंब या सदस्यांचा समावेश होता. तर बघा कोणाचा समावेश होता? लियाकत अली या सदस्यांचा समावेश होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब यास भारताचा प्रथम व्हाईसराय गणले जाते. तर बघा कोणास गणले जाते भारताचा प्रथम व्हाईसराय म्हणून? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग यास भारताचा प्रथम व्हाईसराय म्हणून गणले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? तर बघा कोठे आहे जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू? मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर बघा मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुसूत्रीमध्ये प्रामुख्याने स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि टिंबटिंब या 4 बाबींचा समावेश होता. तर बघा चौथं कोणतं आहे? बहिष्कार या 4 बाबींचा समावेश हे होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1911मध्ये लॉर्ड हार्डिंग्जने भारताची राजधानी कोलकात्याहून टिंबटिंब येथे हलविली. तर बघा कोठे हलवली? दिल्ली या ठिकाणी हलविली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारताची स्वातंत्र्याची पहिली हाक म्हणजे फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम या शब्दात डॉक्टर शिशिर कुमार मित्रा यांनी या टिंबटिंब या संस्थेचा गौरव केला. तर बघा कोणत्या संस्थेचा गौरव केला? डॉक्टर शिशिर कुमार मित्रा यांनी ब्राह्मो समाज या संस्थेचा गौरव केला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील पर्यायामधील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम असलेला पर्याय ओळखा.
तर बघा या ठिकाणी तुम्हाला या पर्यायामधील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम पर्याय ओळखायचा आहे. रौलेट कायदे, जालियनवाला बाग हत्याकांड, असहकार चळवळ आणि जातीय निवाडा ही योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सर्वसाधारणपणे टिंबटिंब या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीपासून भारतातील ब्रिटिश सत्तेच्या रासकाळास प्रारंभ झाला असे मानले जाते. तर बघा लॉर्ड कर्झन या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीपासून भारतातील ब्रिटिश सत्तेच्या रासकाळास प्रारंभ झाला असे मानले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतात स्त्रीदास्यांच्या विमोचनाची पहिली चळवळ उभारण्याचे श्रेय टिंबटिंब यांना द्यावयास हवे. तर बघा कोणास द्यावयास हवे? स्त्रीदास्यांच्या विमोचनाची पहिली चळवळ राजाराम मोहन राय यांना द्यावयास हवे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1906च्या अधिवेशनात स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजींनी अध्यक्षपदावरून घोषित केले. तर बघा कोलकाता या अधिवेशनामध्ये त्यांनी घोषित केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब या दिवशी अमेरिकेतील 13 वसाहतींनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध बंड पुकारून अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. तर बघा कधी घोषित केलेला आहे? 4 जुलै 1776 या दिवशी अमेरिकेतील 13 वसाहतींनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध बंड पुकारून अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब यास अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी मिळाली. तर बघा कोण होते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष? जॉर्ज वॉशिंग्टन यांना मिळालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1917ची रशियन राज्यक्रांती यशस्वी होण्यासाठी टिंबटिंब यांच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. रशियन राज्यक्रांतीवर आधारित कार्ल मार्क्स यांच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान हे 1917च्या रशियन राज्यक्रांती यशस्वी होण्यासाठी होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मवाळ नेत्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणार नाही? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अरविंद घोष. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर बघा कोणी दिली होती? सर हेनरी विवियन यांनी यंग बंगाल या चळवळीस अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ॲनी बेझंट यांनी 1916मध्ये मद्रास प्रांतातील अड्यावर येथे होमरूल चळवळ सुरू केली. होमरूल याचा अर्थ आहे. तर बघा काय आहे होमरूल याचा अर्थ? स्वशासन असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लिम धर्मियांचा खलिफा तथा धर्मप्रमुख मानला जातो. तर बघा तुर्कस्तान या देशाचा जो काही सुलतान आहे हा जगभरातील मुस्लिम धर्मियांचा खलिफा तथा धर्मप्रमुख मानला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. असहकार चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील टिंबटिंब या शहरात झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला होता. तर बघा नागपूर या शहरामध्ये झेंडा सत्याग्रह हे लक्षवेधी ठरलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1925मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी खालीलपैकी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? तर बघा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही क्रांतिकारी संघटना ही संबंधित होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1906मध्ये बारिंद्र घोष व भूपेंद्र दत्त यांनी टिंबटिंब हे पत्रक क्रांतिकारी विचारांच्या प्रसारार्थ प्रकाशित केले. तर बघा युगांतर हे पत्रक क्रांतिकारी विचारांच्या प्रसारार्थ प्रकाशित केले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सविनय कायदेभंग आंदोलनावेळी वायव्य सरहद्द प्रांतात टिंबटिंब ही संघटना आघाडीवर होती. तर बघा कोणती संघटना आघाडीवर होती? खिदमतगार ही संघटना आघाडीवर होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जॉर्ज बार्लो या गव्हर्नर जनरलच्या काळात 1806 साली टिंबटिंब येथील सैनिकांनी केलेला उठाव हा ब्रिटिशाविरुद्धचा पहिला सैनिकी उठाव मानला जातो. तर बघा वेल्लोर येथील जो काही सैनिकांनी केलेला उठाव होता तो ब्रिटिशाविरुद्धचा पहिला सैनिकी उठाव हे मानला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. लॉर्ड कर्झन याने 1904मध्ये भारतीय विद्यापीठाचा कायदा मंजूर केला. टिंबटिंब कमिशनच्या शिफारसी या कामी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. तर बघा थॉमस रॅले कमिशन या कमिशनच्या शिफारसी हे या कामी अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा.
1917 साली कोलकाता विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणासंबंधी नेमलेल्या टिंबटिंब या कमिशनमध्ये आशुतोष मुखर्जी व डॉक्टर जियाउद्दीन अहमद या भारतीय सदस्यांचा समावेश होता। तर बघा, सॅडलर कमिशन या कमिशनमध्ये आशुतोष मुखर्जी व डॉक्टर जियाउद्दीन अहमद या भारतीय सदस्यांचा समावेश होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने 1929 साली टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। तर बघा, फिलिप हर्टॉग यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आलेली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1944 साली टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत शिक्षणाची योजनाही बनवली। तर बघा, जॉन सार्जट। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1935 साली काँग्रेसने शिक्षणासंबंधी मूलभूत परिवर्तनवादी धोरण स्वीकारताना धर्माधिष्ठित व कृतीतून शिक्षणावर भर देण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, मात्र ही योजना अंमलात आली नाही। तर बघा, डॉक्टर जाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली, मात्र ही योजना अंमलात आली नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विद्यापीठ स्तरीय शिक्षणात सुधारणा सुचविण्यासाठी 1948 साली टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता। तर बघा, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आयोग हे नेमला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार टिंबटिंब यावर्षी भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली। बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, 1953 यावर्षी भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापनाही झाली। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यापीठ अनुदान आयोगास टिंबटिंब यावर्षी संसदेच्या कायद्याने वैधानिक दर्जा देण्यात आला। तर बघा, 1956 या वर्षी संसदेच्या कायद्याने वैधानिक दर्जा हे देण्यात आला। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची तत्त्वे निश्चित करण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता। तर बघा, कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार टिंबटिंब यावर्षी भारत सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घोषित केले। तर बघा, 1968 या वर्षी भारत सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घोषित केले। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, 1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा, कोणी सुरू केलेलं आहे? भास्कर भोपटकर यांनी सुरू केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1876 साली हिंदू पॅट्रिएट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा, हरिश्चंद्र चटर्जी यांनी सुरू केलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मिरात उल अखबार हे फारसी भाषेतील वृत्तपत्र भारतात कोणी सुरू केले? तर बघा, राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रार्थना समाजाचे समाज प्रबोधनासाठी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले होते। तर बघा, कोणतं वृत्तपत्र सुरू करण्यात आलेलं आहे? प्रार्थना समाजांच्या समाज प्रबोधनासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चारित्र्यवान राजकीय कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही संस्था कोणी स्थापन केली होती? तर बघा, लाला लजपत राय यांनी स्थापन केली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1882 साली भारतात टिंबटिंब येथे थिओसॉफिकल सोसायटीची शाखा स्थापन करण्यात आली। तर बघा, अड्यावर येथे थिओसॉफिकल सोसायटीची शाखा ही स्थापन करण्यात आली। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1857 साली भारतात टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणविषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला। तर बघा, दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणविषयक राष्ट्रीय आयोग हे स्थापन करण्यात आला। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चले जाव आंदोलनाच्या काळात 1942 साली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी टिंबटिंब येथे स्थापन केलेले प्रतिसरकार 1946 पर्यंत कार्यरत होते। तर बघा, सातारा येथे स्थापन केलेले प्रतिसरकार हे 1946 पर्यंत कार्यरत होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी टिंबटिंब या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले। तर बघा सिंगापूर या ठिकाणीचे हंगामी सरकार हे स्थापन केले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्रिटनमधील मजूर पक्षांचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणाही केली होती। तर बघा क्लेमेंट ॲटली यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणाही केलेली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश या शब्दात 1942च्या क्रिप्स योजनेवर कोणी टीका केली? तर बघा महात्मा गांधी यांनी केली। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रहमत अली चौधरी यांनी टिंबटिंब या ग्रंथात मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्रास पाकिस्तान हे नाव सुचवले। तर बघा 9 आर नेव्हर या ग्रंथात मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्रास पाकिस्तान हे नाव सुचवले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रांच्या मागणीसाठी टिंबटिंब यांनी आपला द्विराष्ट्र सिद्धांत मांडला। तर बघा कोणी मांडलेला आहे द्विराष्ट्र सिद्धांत? बॅझिना यांनी आपला द्विराष्ट्र सिद्धांत हे मांडलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली टिंबटिंब येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली। तर बघा नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सप्टेंबर 1929 मध्ये लाहोर कटातील टिंबटिंब या क्रांतिकारकाने 64 दिवसाच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबलिदान केले। तर बघा जतीनदास या क्रांतिकारकाने 64 दिवसाच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबलिदान केले। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील टिंबटिंब या शाळकरी विद्यार्थ्यांचे हौतात्म्य स्वीकारले। तर बघा शिरीष कुमार या शाळकरी विद्यार्थ्यांचे हौतात्म्य स्वीकारले। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संस्थानांच्या विलिनीकरणासंबंधीचा सामीलनामा तयार करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना टिंबटिंब यांचे अनमोल सहकार्य लाभले। तर बघा कोणाचे सहकार्य लाभले? पी मेनन यांचे सहकार्य लाभले। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 20 फेब्रुवारी 1948 रोजी संस्थानी प्रजेच्या बहुमताचा विचार करून टिंबटिंब हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले। तर बघा जुनागड हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सप्टेंबर 1948 मध्ये टिंबटिंब या सांकेतिक मोहिमेअंतर्गत पोलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले। तर बघा खाली ऑप्शन्स आहे, तर योग्य उत्तर आहे ऑपरेशन पोलो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर बघा आपल्या भारताचे स्वतंत्र पहिले अर्थमंत्री कोण होते? जॉन मथाई हे होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1952 साली पार पडलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत टिंबटिंब पक्षांनी सहभाग घेतला होता। तर बघा 77 पक्षांनी सहभाग घेतला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा संमत केला, तर टिंबटिंब यावर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला। 1956 यावर्षी हिंदू वारसा कायदा हे संमत केला। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1959 साली टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली भारतात माध्यमिक शिक्षण आयोग नेमण्यात आला होता। तर बघा एल मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली भारतात माध्यमिक शिक्षण आयोग हे नेमण्यात आला। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार टिंबटिंब यावर्षी केंद्र शासनाने भाषावर प्रांत पुनर्रचना कायदा संमत केला। तर बघा 1956 यावर्षी केंद्र शासनाने भाषावर प्रांत पुनर्रचना कायदा हे संमत केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1956च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे टिंबटिंब भाषिक राज्ये व टिंबटिंब केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली। तर बघा 14 भाषिक राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती ही 1956च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम करण्यात आली। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
25 एप्रिल 1960च्या मुंबई प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबई प्रांतांच्या विभाजनातून टिंबटिंब व टिंबटिंब ही 2 राज्ये अस्तित्वात आली. तर बघा, महाराष्ट्र व गुजरात ही 2 राज्ये अस्तित्वात आली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1955 साली इंडोनेशियातील टिंबटिंब येथे भरलेल्या आफ्रो आशियाई राष्ट्रांच्या परिषदेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाचा पुरस्कार करताना पंचशील तत्त्वे घोषित केली. तर बघा, बांडुंग येथे भरलेल्या आफ्रो आशियाई राष्ट्रांच्या परिषदेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाचा पुरस्कार करताना पंचशील तत्त्वे घोषित केली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1962 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची भेट घेऊन अण्वस्त्राच्या निर्मितीवर आंतरराष्ट्रीय बंदी आणावी अशी मागणी कोणत्या भारतीय नेत्याने केली होती? तर बघा, सी राजगोपालाचारी यांनी केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशांसंबंधी टिंबटिंब धोरण स्वीकारले. तर बघा, कोणतं धोरण स्वीकारलेलं आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या भारताने? अलिप्ततावादाचे धोरण हे स्वीकारलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 19 डिसेंबर 1961 रोजी भारतातील टिंबटिंब हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यात आले. तर बघा, गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यात आले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1952च्या दरम्यान भारत व रशिया या राष्ट्रात मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या कामी भारताचे रशियातील तत्कालीन राजदूत टिंबटिंब यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, डॉक्टर राधाकृष्णन यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले? तर बघा, कधी झालेलं आहे? 27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कारकिर्दीत 1964 दरम्यान PL 480 योजनेनुसार रेल्वेमंत्री स. का. पाटील यांच्या प्रयत्नाने टिंबटिंब या देशाने भारतास अन्नधान्याची मदत केली. तर बघा, अमेरिका या देशाने भारतास अन्नधान्याची मदत केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1964 साली टिंबटिंब येथे भरलेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी कोणत्याही देशाने अणुबॉम्बची निर्मिती, विकास वा चाचणी घेऊ नये असे आवाहन केले. तर बघा, कैरो येथे भरलेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी कोणत्याही देशाने अणुबॉम्बची निर्मिती आणि विकास किंवा चाचणी घेऊ नये असे आवाहन केले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा टिंबटिंब या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. तर बघा, कोणी नारा दिलेला होता? जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे सर्वप्रथम कधी धारण केली? तर बघा, 24 जानेवारी 1966 रोजी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून श्रीमती इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हे सर्वप्रथम धारण केली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, श्रीमती इंदिरा गांधी यांनी 26वी घटनादुरुस्ती करून टिंबटिंब या वर्षीपासून संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. तर बघा, खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 1971. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 3 मे 1971 रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वटहुकुमाद्वारे टिंबटिंब विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केले. तर बघा, 106 विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1975च्या दरम्यान टिंबटिंब या नेत्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारविरोधात बिहारमध्ये आंदोलन सुरू केले. तर बघा, जयप्रकाश नारायण या नेत्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारविरोधात बिहारमध्ये आंदोलन सुरू केले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात पर्याय सुचविण्यासाठी ऑक्टोबर 1966 मध्ये टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाने नोव्हेंबर 1971 मध्ये अहवाल सादर केला. तर बघा, डॉक्टर मेहरचंद महाजन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
भारतात वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने प्रेस काउन्सिल ॲक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर बघा 1978 मध्ये प्रेस काउन्सिल ॲक्ट हे संमत करण्यात आला. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, जून 1984 मध्ये टिंबटिंब या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला. तर बघा ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड हे केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण तात्यांच्या ठोकळ्यामध्ये इतिहासावर आधारित टॉप 100 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न हे केलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.